मिरज शहरामध्ये नशेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यातून गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। काल रात्री मिरज इथं नशेखोरांनी बस कंडक्टरला मारहाण केली तसेच एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे। या घटनेचा शिवसेना मिरज शहरप्रमुख विनायक विलास सूर्यवंशी यांनी तीव्र निषेध केलाय। मिरज शहरातील गांजा, अवैध नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थ व इतर नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने तातडीने छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विनायक सूर्यवंशी यांनी केली आहे। यावेळी उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, सोशल मीडिया प्रमुख उद्धव जाधव, सोशल मीडिया प्रमुख पंकज मिसाळ, अभिषेक चव्हाण, अनिकेत कोळी व शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज आम्ही मिरज शहर शिवसेनेतर्फे सन्माननीय DYSP अजय कोकाटे साहेब त्यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। हे निवेदन म्हणजे काल एका नशेडीने बस कंडक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला। पोलीस कर्मचाऱ्याला चाकू भुकसून जखमी केलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। ह्या नशेखोरांना रोखण्यासाठी मिरजेत अवैध धंदे जे चालू आहेत, गांजा, व्यसनाच्या गोळ्या जे काही मिळतंय त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। नशेसाठी पोषक वातावरण म्हणजे जुगार, मटका हे जे आहे ते पोषक वातावरणच आहे। याच्यावर पण देखील कठोर कारवाई झाली पाहिजे। सर्वसामान्य जगायचं कसं? सर्वसामान्य माणसांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला होतो म्हणजे सर्वसामान्य माणसांचं काय? हे आता सर्वसामान्य माणसांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर का हे थांबलं नाही तर आम्ही सर्वसामान्य नागरिक, महिला असतील त्यांना आम्ही सगळ्यांना घेऊन मंत्रालयात ठिय्या आंदोलन करू। हे असं आम्ही आता सध्या सन्माननीय DYSP साहेबांना सांगितलेलं आहे आणि याची आम्ही अंमलबजावणी नक्कीच करणार। जर का हे थांबलं नाही तर त्यांना शिवसेनेने प्रत्युत्तर आम्ही नक्कीच देऊ। ह्या नशेडी लोकांना, ह्या 2 नंबर धंदेवाल्यांना एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नुकतंच नशामुक्त अभियानासाठी पदयात्रा काढली गेली होती। त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते। त्याच्यानंतर हा हल्ला होतो। याला उत्तर आता पोलीस प्रशासन काय देणार हा सर्वसामान्य पडलेला प्रश्न आहे। जर का हे हल्ले थांबले नाहीत, हे नशेखोर यांची संख्या थांबली नाही तर शिवसेनेनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। नशा कुठं मिळतो, काय मिळतो, आत येतोच कसा, याचं समूळ उच्चाटन केलं गरजेचं आहे। उच्चाटन करणं गरजेचं आहे। यासाठी प्रशासनानं कठोर पावले उचलावली पाहिजेत। जर का हे नाही झालं तर शिवसेना पूर्ण ताकदीनं याचं उच्चाटन करेल आणि कायद्याची आम्ही पर्वा करणार नाही। त्यावेळी आम्हाला म्हणू नका की तुम्ही कायदा हातात घेतला। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।